च्या विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। गुरुपौर्णिमा निमित्त बिलाडी रोडलगत असलेल्या विश्वमानव रुहाणी केंद्रात कार्यक्रम झाला। यात रक्तदान शिबिरासह ध्यानसाधना आणि भजन संध्येचा कार्यक्रम झाला। सत्संगाच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांना लंगरमधील महाप्रसाद देण्यात आला। उपस्थित असलेल्या भाविकांपैकी अनेकांनी शिबिरात रक्तदान केलं। गुरुपौर्णिमा निमित्ताने बलजीत सिंग महाराज यांच्या प्रेरणेने बिलाडी रोडवरील विश्वमानव रुहाणी केंद्रात कार्यक्रम झाला। गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले। या शिबिरात 70 जणांनी रक्तदान केले। गुरुपौर्णिमेनिमित्त विश्व मानव रुहाणी केंद्रात ध्यानसाधना, भजन संध्या आणि सत्संगाचे कार्यक्रम झाले। आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांना लंगरमधील महाप्रसाद देण्यात आला। यावेळी केंद्रातील उमेश चौधरी म्हणाले, विश्व रुहाणी मानव केंद्र हे श्रद्धास्थान असलेल्या बलजीत सिंह महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या परोपकारी केंद्र आहे। या केंद्रातून अनेक सामाजिक कामे होतात। या संस्थेच्या भारतात 255 पेक्षा अधिक शाखा आहेत। या शाखांमधून आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, मूलभूत सेवा देणाऱ्या साहित्याचे वाटप, अमरनाथ यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी शिबिरे घेतले जातात। यापुढच्या काळात असे उपक्रम सुरूच राहतील असेही चौधरी यांनी सांगितले। सालाबाद्याप्रमाणेच आपण दरवर्षी रक्तदान शिबिर हे आयोजन करण्यात येतं। दरवर्षाप्रमाणे जवळजवळ मागच्या वर्षी आमचं 70 जणांचं टार्गेट झालं होतं। त्यांच्या 70 भाविकांनी रक्तदान केलं होतं। आजचा टार्गेट आमचा ठेवला आहे की आम्ही कमीत कमी 100 जणांचं रक्तदान आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला देणार आहे। तर आमची ही जी संस्था आहे विश्व मानव रुहाणी केंद्र, ही एक आध्यात्मिक आणि एक चॅरिटेबल संस्था आहे। या चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत आम्ही आता 8 दिवसापूर्वीच पंढरपूर येथे मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता। तिथे जवळजवळ 40 ते 45 हजार भाविकांनी त्या मेडिकल कॅम्पचा लाभ घेतला। त्याप्रमाणे सप्तशृंगी गडावर यावर्षी म्हणजे नवरात्री, चैत्र नवरात्री व आश्विन नवरात्री या नवरात्रीमध्ये जे भाविक पायी येतात, त्या पायी येणाऱ्या भाविकांना आपण लंगर आणि नंतर मेडिकल कॅम्प याचंही आयोजन केलं जातं। यावेळेस आपण जवळजवळ 8 ते 10 हजार जे भाविक होते त्यांना जेवणाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता। धुळे जिल्ह्याच्या विविध भागातून धुळे शहरात फुलांची आवक वाढली आहे। साहजिकच त्यामुळे फुलांच्या दरात घसरण झाली आहे। लवकरच व्रतवैकल्याचा श्रावण महिना सुरू होणार असून त्यातील पूजापाठ आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांना फुले उपलब्ध होतील। फुलांची आवक वाढल्याने त्यातून होणारी उलाढाल देखील बऱ्यापैकी होईल असा आशावाद फुल विक्रेते केतन गवळे यांनी